नमस्कार मित्रांनो, टेक मराठीच्या नवीन व्हिडिओत आपलं स्वागत आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत सॅमसंग गॅलेक्सी S10 प्लस या स्मार्टफोनची. आणि ह्या स्पेशल व्हिडिओसाठी आपल्याकडे हा एक कॅमेरा आहे आणि मग आपल्याकडे हा कॅमेरा सुद्धा आहे. आपण जे बॉक्स ओपन करणार त्याच्यात काय काय ते दिसायला नको का तुम्हाला, प्रॉपरली नीट दिसायला पाहिजे म्हणून आपण हा कॅमेरा सुद्धा लावलेला आहे. बऱ्याच लोकांना माहित नसेल, मी लास्ट इयर म्हणजेच मागच्या वर्षी S9 प्लस सुद्धा विकत घेतला होता. 60,000चा काहीतरी होता, 65,000चा होता. घेतला त्याच्यावर एक पण व्हिडिओच नाही बनवली. पण थोडा प्रॉब्लेम झाला. म्हणजे मला वाटलं, मी प्री ऑर्डर केलेला, मग म्हटलं थोडा लेट फोन आला, तोपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ टाकून दिलेला. मी म्हटलं 1 महिना वापरेन आणि मग रिव्ह्यू टाकेन. 1 महिन्यानंतर कोणते तरी नवीन फोन आले, त्याच्यातच मी बिझी झालो होतो. ह्याची अनबॉक्सिंग टाकायचंच राहून गेलं, म्हणजे S9 प्लसचा रिव्ह्यू वगैरे टाकायचंच राहून गेलं. तर मी माझ्या मित्र शुभम डेवेलाच विकून टाकला. त्याचं चॅनल आहे, बघू शकता. आपलाच मराठी माणूस आहे अजून एक. S10 प्लसची अनबॉक्सिंग करूया ह्या व्हिडिओमध्ये. आणि ही अनबॉक्सिंग असणार आहे सगळ्यात महागड्या फोनची अनबॉक्सिंग, कारण हा 128 GB वाला S10 प्लस नाही आहे, तर हा 512 GB वाला S10 प्लस आहे, जो तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळेल 91,000च्या आसपास. 6,000चा HDFCचा कॅशबॅक वगैरे असं बरंच काय काय ऑफर आहे. म्हणजे 85,000च्या आसपास तुम्हाला हा 512 GBचा S10 प्लस मिळू शकतो. सगळ्यात चांगली गोष्ट S10नी काय केली आहे, म्हणजे सॅमसंगनी काय केली आहे की 64 GB म्हणजे 64 GB वाला फोनच नाहीये, कंपल्सरी 128 GBचाच भ्रमणध्वनी लॉन्च केला आहे. आणि हे सगळ्यात म्हणजे चांगली गोष्ट आहे. एक प्रेसिडेंट सेट केलेला आहे की बाकीच्या कंपन्या म्हणजे ऍपल बेसिकली 64 GBचा फोन बंद करा आता. एवढा 1-1 लाखाचा करता 64 GB कशाला? काय 64 GB? दोन एका लग्नात फोटो गेले माझे फ्रेंड, 64 GB उडवून टाकतात. असंच 64 GB काही होत नाही. 128 मिनिमम असलं पाहिजे असं माझं मत आहे. S10 प्लसचा हा असा बॉक्स आहे, सगळा संपूर्ण काळा बॉक्स. त्याच्यावर म्हणजे S10 प्लस लिहिलंय. इकडे सॅमसंग गॅलेक्सी S10 इंडियन सिम कार्ड ओनली, म्हणजे दुबईत जाऊन तुम्ही दुबईचं सिम कार्ड टाकलं तर बहुतेक चालणार नाही. आता आपण पहिल्यांदा या फोनची अनबॉक्सिंग करूया. खरं बोलायचं तर मी फोन ऑलरेडी ओपन केलेला, सेटअप केला राहिला फक्त. बाकी हे जे आहे याच्यावर प्लास्टिक वगैरे ते काहीही काढलेलं नाही. जसं की तुम्ही बघू शकता, आपण इकडे प्लास्टिक काढूया. आणि हा जो फोन दिसतोय तुम्हाला, हा प्रॉबेबली सगळ्यात जास्त छान दिसणारा फोन आत्ताच आहे. थोड्या दिवसात, आता मी थोड्या दिवसात काय बोलतो मित्रा, आता मी असं थोडं पकडतो. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे फिंगरप्रिंट बघू शकता तुम्ही, लगेच आलेले नाहीयेत. थोडं अजून मला थोडासा यूज करावा लागेल, तेव्हा फिंगरप्रिंट येतील. आता M20 M30 हे सवय झाली ना, हे बघा हे फोन आपले सवय झाली. हात लावला की लगेच फिंगरप्रिंट येऊन जातात. S10 प्लस आहे, ऑब्व्हियसली एवढा महाग आहे, थोडासा यूज करावा लागेल. फ्रंटमध्ये सुद्धा तुम्हाला स्क्रीन प्रोटेक्टर दिलेला आहे. आणि S10 प्लसचा प्रॉब्लेम असा आहे मित्रा की ह्याच्यात तुम्ही स्क्रीन प्रोटेक्टर आपलं टेम्पर्ड ग्लासवाला लावतो ना आपण 50-60 रुपयाचं, ते लावूच नका कोणत्याही फोनवर. पण आपण ह्या फोनवर तर लावूच शकत नाही, कारण ह्याचं जे फिंगरप्रिंट सेन्सर आहे ते अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे. आपण ते फिंगरप्रिंट सेटअप करणार आहोत. प्लास्टिक भरपूर लावलेलं आहे आणि फ्रंटमध्ये सुद्धा प्लास्टिक लावलेलं आहे. मी काय करणार तर 2 दिवस हे फ्रंटचं जे प्लास्टिक आहे फ्रंट पॅनलला लावलेलं ते ठेवणार आहे. म्हणजे आपण थोडं वापरून बघू त्यांची प्लास्टिक जे आता 75,000च्या फोनला स्क्रीन प्रोटेक्टर लावलं तर आहे तरी कसं. फोन सध्या बाजूला ठेवूया. आपण चार्जर बघूया. सिरॅमिक ब्लॅक कलर बरोबर आपल्याला मिळणार आहे काळ्या कलरचं चार्जर. ह्यात तुम्हाला मिळणार आहे काळ्या कलरची USB केबल. आणि त्याचबरोबर USB Type-C केबल मिळणार आहे, कारण USB Type-C पोर्ट आहे S10 प्लस मध्ये. म्हणजे आता हे तर काही सांगायची गोष्ट नाही, तर ऑब्व्हियसली असायलाच पाहिजे. तुम्हाला याच्यात OTG अडॅप्टर सुद्धा मिळणार आहे, जे आपल्याला बाहेर म्हणजे 100 रुपयाला वगैरे मिळतं. त्याच्यापेक्षा 100 पट क्वालिटी याची चांगली असणार आहे. हे लावायचं इकडे, आता लागलेलं आहे काहीतरी असेल, तर ह्या क्वालिटी एकदम चांगली. इकडे तुम्ही पेनड्राईव्ह लावून लगेच हे करू शकता. आणि ह्या फोनमध्ये तुम्हाला AKGचे इयरफोन्स सुद्धा मिळणार आहे. आणि हे इयरफोन्स S9 प्लस बरोबर सुद्धा मिळाले होते. ह्या इयरफोन्सची क्वालिटी एकदम मस्त असते. मला तरी हे इयरफोन्स भरपूर आवडलेले जेव्हा मी S9 प्लस बरोबर यूज केलेले. आणि हे जे फास्ट चार्जर दिलेलं आहे ह्याच्याबरोबर हे 15 वॉटचं फास्ट चार्जर आहे. म्हणजेच काय, जे तुम्हाला M10 10,000चा जो फोन आहे त्याच्याबरोबर जे तुम्हाला फास्ट चार्जर मिळतं, ते फास्ट चार्जर वापरून तुम्ही हा फोन चार्ज करू शकता. S10 प्लस 75,000चा फोन आणि सेम ह्याने चार्ज होणार. 15 वॉटची चार्जिंग दिलेली आहे. वेराज ऑप्पो, विवो नाही म्हणा, बट ऑप्पोचे काही फोन्स किंवा OnePlusचे फोन्स 30 वॉट, 40 वॉट, 50 वॉट पर्यंत मोबाईल चार्जिंग करायला लागलेत आता. म्हणजे आता थोडी लिमिट आणली पाहिजे मला चार्जिंगवर, कारण 50 वॉटचं चार्जर, ते पण स्मार्टफोन बॅटरीसाठी जी एवढीशी असणार आहे, म्हणजे थोडी भीती वाटते. पण ऑब्व्हियसली त्यांचे काही सेफ्टी प्रोटेक्शन वगैरे असेलच. या फोनमध्ये जो कॅमेरा सेटअप दिलेला आहे, जसं तुम्ही इकडे बघू शकता, इकडे कॅमेरा दिलेला आहे. आता बघा लाईट लागते इकडे मस्त. आपण जर आता हे असं ओपन केलं तर तुम्हाला दिसेल की कॅमेरा सेटअप आहे तरी कसा. ऍक्च्युली हे जी ब्लिंक होते हे AMOLED स्क्रीनचं ब्लिंक होतं. आता मी फुल ब्राईटनेस केल्यावर बघा कॅमेरा सेटअप अशा प्रकारे दिलेला आहे. ह्याच्यात कोणत्याही प्रकारची नॉच नाही आहे.
चांगली गोष्ट आहे. सॅमसंगचे डिस्प्ले नेहमी एकदमच उत्तम क्वालिटीचे असतात. आयफोन 10 किंवा 10s मॅक्स वगैरे जे आहेत त्याच्यात सुद्धा आयफोन सॅमसंगचे डिस्प्ले वापरतात. ऑब्व्हियसली S10 प्लस मध्ये तर भावा एक नंबर त्यांचा बेस्ट डिस्प्ले दिलेला असणार. एक सॉफ्टवेअर अपडेट आलेली आहे, इन्स्टॉल नाव करून आपण करू शकतो. पण आता आपण सध्या व्हिडिओ शूट करतोय त्याच्यामुळे आपण अपडेट इन्स्टॉल करणार नाही आहोत. आता आपण सगळ्यात महत्वाचं जाऊया अबाउट फोन मध्ये, कारण हा फोन जो आहे तो तुम्हाला अँड्रॉइड ओरिओवर मिळणार आहे. असं मी जर तुम्हाला बोललो असतं तुम्हाला राग आला असता. ऍक्च्युली मला पण राग आला असता, बट तसं काही घाबरायची गरज नाहीये. ह्या फोनमध्ये तुम्हाला अँड्रॉइड पाय मिळणार आहे, जे लेटेस्ट अँड्रॉइड व्हर्जन आहे. बट अँड्रॉइड क्यू किती दिवस लागतील मिळायला हे तर भावा मी सांगू शकत नाही. अँड्रॉइड S9 काय S9 प्लसला थोडे महिने लागलेले मिळायला. पिक्सेल किंवा रेझर फोन किंवा OnePlus फोन्स मध्ये फारच जास्त फास्ट येतं अपडेट, वेराज सॅमसंग फोन्स मध्ये थोडं स्लो आहे. बहुधा माझा असा गेस आहे की अँड्रॉइड क्यू पासून सॉफ्टवेअर अपडेट्स फ्लॅगशिपवर थोडी फास्ट होतील, कारण प्रोजेक्टेबल आलेला आहे. अँड्रॉइड पाय पासून त्यांनी मे बी इम्प्लिमेंट केलेला असेल. या फोनमध्ये तुम्हाला वन UI मिळणार आहे. म्हणजेच काय तर आता लेट्स अज्यूम मी सेटिंग्स मध्ये गेलो आणि एकाच बोटाने मला आता कनेक्शन्स मध्ये जायचं, म्हणजे इकडे जायचं मला, पण मला असं हे बोट वापरून असं नाही करायचंय. तर मी काय करू शकतो, असं खाली खेचायचं, हे खाली येणार, इकडे तुम्हाला दाखवणार की इकडे सेटिंग्स मेन्यू आहे आणि तुम्ही कनेक्शन्स मध्ये जाऊन वायफायला सेटअप करू शकता. ह्या फोन मध्ये तुम्हाला मिळणार आहे 3 कॅमेरा मागे, 2 कॅमेरे पुढे, म्हणजे 5 कॅमेरा टोटल. काही वर्षापूर्वी माझ्या घरातल्या सगळ्यांचे फोन मिळून सुद्धा 5 कॅमेरे होत नव्हते. आता एका फोन मध्ये 5 कॅमेरे आलेले आहेत. काय माहित काही वर्षांनी स्मार्टफोन मध्ये डिस्प्ले काहीच उरणार नाही, फक्त कॅमेराच उरतील असं वाटायला लागलेलं आहे. कारण नोकियाने बाई 5 कॅमेरा एकाच फोन मध्ये मागे काय लावलंय काय भावा, एवढे कॅमेरे, म्हणजे DSLR कोणी घेऊच नका, फक्त फोनच विकत घ्या, हे असं यांना म्हणायचंय. हे मागे जो कॅमेरा सेटअप दिलेला आहे 16+12+12 16 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा. तुम्ही सॅम्पल शॉट्स वगैरे सगळं आता बघताय, हे सगळे S10 प्लसने काढलेले आहे. 12 मेगापिक्सेलचा नॉर्मल कॅमेरा जो f1.5 पर्यंत जाऊ शकतो. f1.5 म्हणजे ही जी f ची व्हॅल्यू असते ती जेवढी कमी असणार तेवढं चांगलं असणार. आता आपण काही पिक्चर्स काढूया इकडेच, आता लगेच काढूया आणि हे फोटो मी आता टाकतो. आता पहिलं तर आहे हा एकदम टेलिफोटो याने काढतो आपला कॅमेरा सेटअपचा. देन हा नॉर्मल कॅमेराने काढतो हा, आणि आता वाईड अँगल कॅमेराने काढतो. बाप रे बाप रे बाप रे बाप, भरपूरच मोठा वाईड अँगल कॅमेरा आहे. आणि व्हिडिओ जर आपण व्हिडिओ बघायला गेलो तर तुम्हाला 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑब्व्हियसली मिळणार आहे. सुपर स्लो मोशन 960 FPS पर्यंतचं मिळणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला स्टेडी शॉट नावाचं एक फीचर मिळणार आहे, जे फुल HD रिझोल्युशन मध्ये अवेलेबल आहे. म्हणजेच काय, एकदम स्टेडी, म्हणजे तुम्ही धावत असाल तरी आयफोन 10s मॅक्स बरोबर काही लोकांनी कंपॅरिझन टाकली. माझ्याकडे भावा आपल्याला कम्पेअर करायला 10s मॅक्स नाही अजून आपल्याकडे, बट फ्युचरमध्ये आला तर नक्की करू. तर 10s मॅक्स पेक्षा सुद्धा, आयफोन पेक्षा सुद्धा स्टेबल शॉट्स दिसतात याचे. जे स्टेडी शॉट आहे, क्रॉप फॅक्टर आहे म्हणा, बट एकदमच स्टेडी येतं. 4K रेकॉर्डिंग मध्ये हे अवेलेबल नाहीये. एवढंच नाही तर तुम्ही HDR व्हिडिओ सुद्धा शूट करू शकता सॅमसंग गॅलेक्सी S10 प्लस बरोबर. आणि सुपर स्लो मोशन जसं मी मेन्शन केलं 960 FPS पर्यंत काढू शकता. आपण आता फिंगरप्रिंट सेन्सर ऍड करूया. आणि फिंगरप्रिंट जे आहे ह्याच्या डिस्प्लेच्या आतमध्ये दिलेला आहे. इकडे बघू शकता, इकडे फिंगरप्रिंट सेन्सर आहे. आता आपल्याला इकडे सांगतोय बोट ठेवा, चला बोट ठेवूया. फिंगरप्रिंट सेटअप केल्यावर बघूया किती वेळ लागतो. आता जर मी असं बोट जरी ठेवलं तरी अनलॉक फोन होणार. हे जे फिंगरप्रिंट सेन्सर आहे ना, ह्याला अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर म्हणतात. ही नवीन टेक्नॉलॉजी कॉलकॉमनी यूज केलेली आहे, म्हणजे कॉलकॉमनी यूज केली, बट एक्सिनॉस प्रोसेसरमध्ये आहे. इकडे बोट ठेवलं तरी सुद्धा फोन, ओके बघूया, फोन अनलॉक झालेला आहे. आता हे सॅमसंगचा फोन असल्यामुळे काय प्रॉब्लेम आहे तर बघू शकता, मी असं बोट ठेवल्यावर अनलॉक होतो, म्हणजे थांबा असं, ओके थोडा वेळ ठेवतो, फोन अनलॉक झालेला आहे. आता जेव्हा OnePlus हे ऑप्टिकल सेन्सर वापरणार ना, तेव्हा त्यांचा फोन अजून फास्ट असणार. कारण का, तर आता तुम्ही बघू शकता, मी बोट ठेवतो, त्याच्यानंतर थोडंसं असं अॅनिमेशन येतं आणि त्याच्यात थोडासा वेळ जातो. जे OnePlus वगैरे डिव्हाइसेस काढून टाकतात त्यांचं असं बोट लावलेलं, अरे धडकन काढून टाक, अॅनिमेशन काही नको. त्याच्यामुळे आपल्याला नेहमी असं वाटतं की OnePlusचे फोन जास्तच फास्ट आहेत. म्हणजे ऍक्च्युली फास्ट आहेत, बट असं पण नाही की सॅमसंगचे फोन्स किंवा दुसरे कोणतेही फोन स्लोच आहेत. त्यांनी अॅनिमेशन काढून टाकलेत, त्याच्यामुळे आपल्याला ते फोन जास्त फास्ट वाटतात. आणि आय गेस एवढंच आहे S10 प्लसच्या अनबॉक्सिंग बद्दल. माझ्या इंग्लिश चॅनलवर मी याची एक डिटेल्ड ॲडव्हान्स्ड व्हिडिओ टाकणार, म्हणजे ॲडव्हान्स्ड फीचर्स काय काय आहेत S10 प्लस मध्ये, बरेच ॲडव्हान्स फीचर आहेत. ती व्हिडिओ बघायला विसरू नका. माझ्या इंग्लिश चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बट त्या चॅनलला नाही केलं तरी चालेल. आधी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ह्या अशा अमेझिंग व्हिडिओज बघू शकता. धन्यवाद ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. आवडली असेल तर लाईक करा, डाऊट्स असेल तर कमेंट करा. धन्यवाद.